तुझीच मी अशीही भाग 42 लेखिका अश्विनी घोळवे. मागील भागात आपण पाहिले की अंश रागात असल्याने त्याचं प्रियाकडे अजिबात लक्ष नव्हतं. जशी कार बंगल्याच्या गेटमधून आत एंटर करते तसे अंश कार पार्क करून प्रियाला काही न बोलता रागात कारचं डोअर आपटून आत निघून जातो. त्याच्या आवाजाने दचकून प्रिया भानावर येत स्वतःला नॉर्मल करून आत निघून जाते. आता पुढे अंश रागातच आत आला तर त्याला सोफ्यावर बसून टीव्ही चालू करून मोबाईलमध्ये डोकं घालून काहीतरी पाहत बडबड करणारे करण आणि साची दिसले. दोघांना कोणीतरी आल्याची चाहूल लागली. तसं त्यांनी मोबाईलमधून डोकं काढून मान वर करून बघितलं तर अंश त्यांना रागात बघत होता. दादू तू? करण त्याचा रागीट चेहरा पाहून पटकन उठून उभा राहत म्हणाला. हो मीच. कोणी दुसरं येणार होतं का? अंश त्याला लूक देत म्हणाला. नाही, ते तर मॅसेज केला होता ना तुम्हाला यायला लेट होईल म्हणून. करण उगाच त्याची बत्तीशी दाखवत म्हणाला. लवकर आलो म्हणून तुला काही प्रॉब्लेम आहे का? अंश दातावर दात घासत म्हणाला. नाही, मला काय प्रॉब्लेम असणार. पण वहिनी दिसत नाहीये. तुझ्यासोबत आली नाही का? करण म्हणाला. अंशने वळून बघितलं तर खरंच ती नव्हती. तो राग गिळत परत बाहेर जाणार इतक्यात प्रिया चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन डोअरमधून आत आली. अंश तिच्याकडे रागाने बघून ताड पावलं टाकत वर त्यांच्या बेडरूममध्ये निघून गेला. करणने त्याला जाताना बघून खांदे उडवले आणि प्रियाकडे चालत आला. आर यू ओके वहिनी? करण काळजीने म्हणाला. हो, मी ठीक आहे. मला काय झालंय? प्रिया हलकं हसून म्हणाली. तिची नजर सोफ्यावर बसलेल्या साचीकडे गेली जी प्रियाकडेच बघत होती. प्रियाने तिला हसून पाहिलं तशी साचीही हसली. आता तू ठीक आहेस? पण काल रात्री पिऊन फुल टल्ली झाली होतीस. मला माहीत नव्हतं माझी वहिनी बेवडी आहे म्हणून. करण त्याची बत्तीशी दाखवत म्हणाला. करण? प्रियाने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं अन एक फटका मारला. अगं खरंच बोलतोय मी. मारते काय? करण दंड चोळत म्हणाला. ते काल चुकून घेतली मी. बरं ते सोड. तुम्ही दोघांनी नाश्ता केला का? नसेल केला तर मी बनवते काहीतरी. प्रिया साची आणि करणला म्हणाली. हो, खूप स्वादिष्ट नाश्ता केला मी. असा नाश्ता मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला. मन तृप्त झालं. करण साचीकडे बघून फेक स्माईल देऊन म्हणाला. तसं साचीने त्याला लूक दिला. पण करण तुला तर काही बनवता येत नाही ना? प्रिया करणकडे बघत म्हणाली. पण लगेच तिची नजर साचीकडे गेली जी कसनुसं हसत प्रियाकडे बघत होती. डोंट टेल मी की नाश्ता साचीने बनवला होता. प्रिया दोघांना बघत म्हणाली. तसं करणने त्याची बत्तीशी दाखवून मान डोलावली. तशी प्रिया पटकन पळतच किचनकडे गेली. किचनची अवस्था खूपच खराब होती. ते पाहून प्रियाने डोक्यावर हात मारून घेतला आणि परत हॉलमध्ये आली. सॉरी, मला काहीच बनवता येत नाही. मी पहिल्यांदाच यूट्यूबवर पाहून करत होते पण जमलं नाही. साची
पपी फेस करून म्हणाली, इट्स ओके. प्रिया म्हणाली. खरं तर तिला साचीकडे पाहून हसू येत होतं, पण तिने तिचं हसू दाबलं. ह्या साचीला फक्त मेकअप करता येतो आणि दुसऱ्यावर रुबाब झाडता येतो. शिक जरा माझ्या वहिनीकडून काहीतरी, ती सगळ्यात बेस्ट आहे. करण प्रियाचं कौतुक करत साचीला वेडावून दाखवत म्हणाला, एक गप रे कारनाम्या तू. साची चिडून त्याला सोफ्यावरची उशी फेकून मारत म्हणाली. करणने ती वरच्यावर कॅच केली. करण परत तिला काही बोलणार तर प्रिया मध्ये पडत म्हणाली, करण चुप बस, का त्रास देतोय तिला. प्रिया करणला रागवून म्हणाली, वहिनी मी नाही त्रास देत, तीच देते मला आणि तुला त्रास. बघितलेस ना कशी सारखी चिपकते दादूला. करण बिचारा गरीब भोळा चेहरा करून प्रियाजवळ येत म्हणाला, हो का, मला सगळं समजलंय. कोण मला त्रास देतं ते प्लॅन करून. प्रिया करणचा कान पकडून म्हणाली, आउच वहिनी, मी 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 काही नाही केलं. करण विव्हळत पटकन म्हणाला, मी तर तुझं नाव घेतलंच नाही ना. प्रिया त्याला रोखून बघत म्हणाली. अजूनही त्याचा कान तिने पकडला होता. सोड कान, दुखतंय मला. करण केविलवाना चेहरा करून म्हणाला. नो प्रिया, सोडू नको त्याला, अजून जोरात पिळ त्याचा कान. साची मध्येच म्हणाली. एक गप हडळ, छिपकली कुठली. करण चिडून प्रियाने साचीला ठेवलेले नाव आठवून म्हणाला. तसे प्रियाने डोळे मोठे करून करणकडे पाहिलं आणि पटकन त्याचा कान सोडून दिला. व्हॉट, मी हडळ छिपकली, तू मला म्हणालास. साची भडकून म्हणाली. हो तूच हडळ छिपकली, मी तुलाच म्हणालो. करण हसत म्हणाला. तुझ्या तर. साचीने सोफ्यावरची पिलो त्याला फेकून मारली. तसं करणने ती चुकवली आणि अजून चिडवून देत होता. आत्ता तू गेलास, डॉंकी मंकी रेडा. साची चिडून त्याला मारायला धावली. तसं करण हॉलभर पळत सुटला आणि साची त्याच्या मागे. दोघांना असं बघून प्रियाने डोक्यावर हात मारून घेतला. दोघेही एकमेकांना जे हातात येईल ते फेकून मारत होते. सगळ्या हॉलभर पसारा करून टाकला होता. आधी किचन आणि आता हॉल. करण, साची स्टॉप, प्रिया ओरडून म्हणाली. तसे दोघेही जागेवर थांबून प्रियाकडे बघू लागले. हे सर्व काय केलं तुम्ही. आधी किचन आणि आता हॉलचा नक्षा बदलवला. प्रिया म्हणाली. मी काही नाही, हे सर्व साचीने केलंय. आधी तीच माझ्या मागे लागली होती. करण बिचारा चेहरा करत म्हणाला. तू चूप, तू काय काय करू शकतोस मला चांगलंच माहीत आहे. प्रिया म्हणाली. तसा करण खाली मान घालून गप्प बसला. वहिनीला सगळं साची, मी आणि दादूने केलेला प्लॅन समजला का. पण कोण सांगणार तिला. दादू तर नाही सांगणार, कारण दोघात अजून काहीच ठीक झालेलं दिसत नाहीये. आला तेव्हा किती रागात होता दादू. करण मनात बडबडत होता. साचीच्या आवाजाने तो भानावर आला. सॉरी, आय एम रिअली सॉरी. मी हॉल खराब केला, पण करण मला चिडवत होता, त्यात त्याचीही चूक आहे. आणि आधी किचन खराब केलं, कारण मी पहिल्यांदाच किचनमध्ये गेले. त्यात यूट्यूबवर पाहून ते जसं सांगतील तसं करत होते, पण जमलं नाही आणि त्या सामानाने किचन खराब झालं. सॉरी, पण हे सर्व मी मुद्दाम नाही केलं. खरंच सॉरी. साची बारीक चेहरा करून
रडवेली होऊन म्हणाली, इट्स ओके, मी आहे ना, मी शिकवेल तुला. प्रिया म्हणाली. तिला साचीकडे पाहून हसू येत होतं, पण तिने तिचं हसू दाबलं. खरंच? साची खुश होऊन डोळे पुसत म्हणाली. हो, मी आधी वर जाऊन फ्रेश होऊन येते, नंतर किचन आवरायचं आहे. प्रिया म्हणाली. तसं साची आणि करणने मान डोलावली. प्रिया दोघांना पाहून हसली आणि वर निघाली. ती ह्या दोघांच्या नादात तिच्या मॉन्स्टर अंशला आणि त्याच्या रागाला पूर्णपणे विसरली होती. ती हसतच बेडरूममध्ये येत होती. अंश जो रागात कॉलवर जॅकला बोलत इकडून तिकडे फिरत होता, त्याला प्रियाची चाहूल लागताच त्याने जॅकला आजच्या सर्व मीटिंग कॅन्सल करायला सांगितल्या आणि कॉल कट करून पॉकेटमध्ये मोबाईल टाकून चालत डोअरकडे आला. प्रिया करण साचीच्या विचारातच हसत डोअरजवळ आली. तसं अंशने पटकन तिला ओढून आत घेतलं आणि डोअर लॉक करून भिंतीला टेकवत त्याचे दोन्ही हात तिच्या बाजूला ठेवून तिला पॅक केलं. प्रिया त्याच्याकडेच बघत होती. त्याचा रागीट चेहरा पाहून तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. तिला मंदिरातील प्रसंग आठवला. अंश, मी? प्रिया हळूच म्हणाली. शट अप. काय गरज होती तुला गप्प बसून सगळं ऐकायची? किती काय काय बोलत होती ती बाई तुला, आणि तू गप्प बसून ऐकत होतीस? अंश खवळून म्हणाला. तसा प्रिया दचकून गप्प बसली. असं तर माझ्यासमोर खूप तोंड चालतं ना तुझं. माझं चुकलं तर किती काय काय मला ऐकवत होतीस, आणि ती बाई विनाकारण तू काही केलं नसताना नको नको ते आरोप करत होती आणि तू गप्प ऐकून घेत होतीस. तोंड दिलंय ना देवाने बोलायला तुला, मग गप्प बसून लोकांचं बोलणं का ऐकतेस? तिथेच सडेतोड उत्तर द्यायचं ना. अंश रागात तिच्या दंडाला घट्ट पकडून म्हणाला. अंश, त्या मोठ्या आहेत आपल्यापेक्षा, मी कसं बोलणार? प्रिया अडखळत म्हणाली. त्या मोठ्या आहेत म्हणून काहीही बोलणार का प्रिया, आणि तू ऐकून घेणार? अंश म्हणाला. प्रियाला आरवच्या मॉमने बोललेलं सर्व आठवलं. तसे तिचे डोळे भरून आले. ती काहीच बोलली नाही. हे बघ प्रिया, तू माझी बायको आहेस, त्याआधी माझी बेस्ट फ्रेंड होतीस. पण काही लोकांनी आपल्यात गैरसमज निर्माण करून आपल्याला वेगळं केलं, आणि मी माझ्या मूर्खपणामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून तुला खूप त्रास दिला. मी तो त्रास तर परत घेऊ शकत नाही, पण इथून पुढे माझ्यामुळे कधीच तुला त्रास होणार नाही. मला फक्त तुला हॅप्पी बघायचं आहे, आणि तुझ्या आनंदासाठी मी काहीही करेल. पण जर कोणी तुला काही बोलून त्रास देत असेल तर तो मी सहन नाही करू शकत. अंश तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन म्हणाला. प्रिया भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती. त्याचं तिच्यावर असणारं प्रेम पाहून तिला अजूनच भरून आलं. अंशने त्याच्या ओठांनी तिचे अश्रू टिपले आणि तिच्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकवून तिला छातीशी घट्ट कवटाळले. तिने त्याच्या मिठीत तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तिला रडताना पाहून कधीही न रडणारा पण दुसऱ्यांना रडवणारा तिचा मॉन्स्टरही भावूक झाला होता. क्रमशः भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट्स आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत रहा. स्टे ट्यून. धन्यवाद.